Hello everyone. In this lecture we will see what do we mean by the partition values after the completion of calculation of mean, median and mode. Partition values are such types of values which divides the data into equal parts. Okay, we already know that median is an average which divides the data into two equal parts. That's why we can say that median is a first partition value, but keep in mind that median is an average. That's why it is not considered as a partition values. Partition values nothing but such types of values which divides the data into equal parts. Okay, there are three types of partition values, such as first one is quartiles, second one is deciles, and third one is percentiles. In your syllabus there is only a quartiles, that is a calculation of only quartiles. What do you mean by the quartiles? Quartiles are the partition values which divides the data into four equal parts. What is the formula of median? Median is calculated by n plus 1 divided by 2. Why there is divide by 2? Because it divides the data into two equal parts. Likewise, quartiles are divides the data into four equal parts. Therefore, the formula of quartile is n plus 1 upon 4. Just divide by 4 instead of 2. Okay, from this point. The quartiles nothing but the partition values which divides the data into four equal parts. That is, we have to divide the data into four equal parts. That's why we divide n plus 1 by 4. Okay, are called as quartiles. There are two types of quartiles, such as lower quartile, that is it is denoted by Q1, and upper quartile is denoted by Q3. In calculation of quartiles we divide by 4 to n plus 1 instead of 2. Keep in mind that. Okay, याचा अर्थ काय बघा, क्वार्टाइल्स याचा अर्थ ज्या पार्टिशन व्हॅल्यूज की दिलेल्या डेटाचे 4 इक्वल पार्ट्स करतात त्यांना क्वार्टाइल्स असं समजलं जातं. मेडियन या फॉर्म्युल्यामध्ये आपण काय पाहिलं की n प्लस 1 डिवायडेड बाय 2 केलं आपण. याचं कारण काय होतं की मेडियन ही अशी पार्टिशन व्हॅल्यू आहे किंवा त्याला ॲव्हरेज म्हणतात की दिलेल्या डेटाचे दोन समान भागामध्ये रूपांतर करतो, त्यामुळे त्याला 2 ने डिवाइड करतात. क्वार्टाइल्स दिलेल्या डेटाचे समान 4 भाग करतात, म्हणून त्याला फक्त डिवाइड कितीने केलं पाहिजे तर 4 ने केलं पाहिजे. सगळ्या स्टेप ह्या मेडियनच्याच असतील. तुम्हाला मेडियन जर परफेक्ट येत असेल तर हा पॉईंट करण्यासाठी तुम्हाला काय अवघड जाणार नाही, कारण फक्त भागिले 2 करण्याच्या ऐवजी फक्त भागिले 4 करायचं आहे. बाकीच्या सगळ्या स्टेप्स ह्या आपल्या एकसारख्याच आहेत. आणि त्याच्यामध्ये 2 क्वार्टाइल्स असतात. एक आहे Q1 म्हणजे काय तर लोअर क्वार्टाइल, जसं आपण लोअर लिमिट आणि अप्पर लिमिट पाहिलेलं आहे त्या पद्धतीनं. Q1 हा लोअर लिमिट आणि Q3 हा काय असतो तर अप्पर लिमिट असतो. तर या डायग्राममध्ये तुम्हाला दाखवलेलं आहे बघा की जर डायग्राम आपण काढला तर दिलेल्या डेटाचे समान 4 भाग करतो. आता समान 4 भाग म्हणजे काय होणार तर प्रत्येक पार्ट हा 25% होईल. ओके, तर Q1 कुठे असेल तर हा फर्स्ट Q1 असेल आणि याच्याबरोबर मध्ये कोणती व्हॅल्यू असते मेडियन असतो, कारण इट इज अ सेंट्रल व्हॅल्यू, पण तो याच्यामध्ये कन्सिडर केला जात नाही, त्यामुळे मी इथं लिहिलेलं नाही तो. आणि आपला Q3 कुठं असेल तर या ठिकाणी असेल. तर Q1 पहिला 25% पार्ट कव्हर करतो आणि Q3 पहिला 75% पार्ट कव्हर करतो. ओके, आता याच्यामध्ये कॅल्क्युलेशन्स बघा. कॅल्क्युलेशन ऑफ क्वार्टाइल्स इन फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्यूशन. We already know that there are 3 types of frequency distribution. First one is individual, second discrete, and third one is continuous distribution. Okay, आता या पद्धतीने बघा की पहिला आपलं डिस्ट्रीब्यूशन आहे इंडिव्हिज्युअल डिस्ट्रीब्यूशन. जर तुम्हाला फक्त व्हॅल्यूज दिलेल्या असतील तर हे आपण मीन मेडियन मोडच्या कॅल्क्युलेशनमध्ये पाहिलेलं आहे. आता हे तुम्ही समजून घ्या की जर व्हॅल्यूज दिले असतील
किंवा व्हॅल्यू आणि फ्रिक्वेन्सी दिल्या असतील किंवा क्लास आणि फ्रिक्वेन्सी दिल्या असतील तर सगळे फॉर्म्युले चेंज होतात. त्यामुळे इंडिव्हिज्युअल डिस्ट्रीब्युशन असेल म्हणजे फक्त व्हॅल्यू दिल्या असतील तर Q1 आणि Q3चे फॉर्म्युले काय आहेत बघा. तर Q1 इज इक्वल टू व्हॅल्यू ऑफ n+1 डिवायडेड बाय 4. आता मेडियनच्या फॉर्म्युल्यामध्ये काय होतं, हाच फॉर्म्युला होता, फक्त याला अपॉन किती होतं 2 होतं, फक्त 2च्या ऐवजी आता फक्त 4ने भाग घालवायचा आहे. ओके. आता Q3चा फॉर्म्युला बघा. तर व्हॅल्यू ऑफ n+1 अपॉन 4th आयटम, फक्त हा Q3 थर्ड असल्यामुळे याला फक्त 3ने गुणतात. आता याच्यामध्ये 1ने गुणण्याची गरज नसते त्यामुळे इथं लिहिलेलं नाही आहे मी. फक्त Q3मध्ये लक्षात ठेवा की व्हॅल्यू ऑफ n+1 अपॉन 4th आयटम फक्त मल्टिप्लाय कितीने करा, त्याला 3ने करा. ओके. आता आपण याच्यामध्ये कॅल्क्युलेशन्स पाहूया. ओके. आता हे तुमचं फर्स्ट एक्झाम्पल आहे बघा. क्वेश्चन काय बघा, कॅल्क्युलेट लोअर क्वार्टाईल अँड अप्पर क्वार्टाईल फॉर द फॉलोइंग डेटा. ओके. आता याच्यामध्ये लक्षात घ्या क्वेश्चन काय आहे की हा लोअर क्वार्टाईल याचा अर्थ Q1 असेल आणि अप्पर क्वार्टाईल याचा अर्थ Q3 असेल. ओके. Q1 आणि Q3 तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं आहे. आता क्वेश्चन काय, एक्स याचा अर्थ व्हॅल्यूज आहे, या तुम्हाला व्हॅल्यूज दिलेत. पहिला शुअर आहेत का तुम्ही की हा दिलेला डेटा इंडिव्हिज्युअलच आहे. ओके. जर इंडिव्हिज्युअल असेल तर तुम्हाला मागच्या या पेजवर दिलेले फॉर्म्युले तुम्हाला यूज करायचे आहेत याच्यामध्ये. आता मेडियनची जी स्टेप असेल त्याच स्टेप तुम्ही याच्यामध्ये करायचे आहेत. म्हणजे मेडियनची स्टेप करण्यासाठी आपली पहिली स्टेप काय असते की दिलेला डेटा असेंडिंग ऑर्डरमध्ये लावून घेतो आपण. मग याच्यामध्ये तुम्ही असेंडिंग ऑर्डर लावून घेऊ शकता, सगळ्यात लहान व्हॅल्यू ते सगळ्यात मोठी व्हॅल्यू. ओके. आता त्याच्यामध्ये फॉर्म्युला यूज करा. Q1 इज इक्वल टू व्हॅल्यू ऑफ n+1 अपॉन 4th आयटम. ओके. फक्त डिवायडेड बाय 4 लक्षात ठेवा. व्हॅल्यू ऑफ, आता याच्यामध्ये n किती आहेत तर 1 2 3 4 5 6 7 7+1 अपॉन 4th आयटम. ओके. तर याचा आन्सर काय येईल बघा. तर व्हॅल्यू ऑफ 7+1 8 होईल, 8 डिवायडेड बाय 4 म्हणजे याचं उत्तर येईल व्हॅल्यू ऑफ सेकंड आयटम. आता व्हॉट इज द सेकंड आयटम इन असेंडिंग ऑर्डर, दॅट इज 64. दॅट इज 64 इज इक्वल Q1. Q1 हा तुमचा 64 असेल याच्यामध्ये. आता त्याच पद्धतीने बघा Q3 इज इक्वल टू व्हॅल्यू ऑफ n+1 अपॉन 4th आयटम, फक्त मल्टिप्लायकेशन करायचं आहे, 3ने करायचं आहे, हे लक्षात ठेवा कारण हा थर्ड क्वार्टाईल असतो म्हणून. आता व्हॅल्यू ऑफ 3 इंटू n याचा अर्थ 7 7+1 अपॉन 4th आयटम, याचा आन्सर काय येईल बघा. व्हॅल्यू ऑफ हे 3 आहे असं. आता याचा आन्सर काय येईल 7+1 8 होईल, 8 अपॉन 4 दॅट इज 2. 3 इंटू सेकंड आयटम. ओके. याचा आन्सर काय होईल बघा. तर व्हॅल्यू ऑफ 6th आयटम इन असेंडिंग ऑर्डर. ओके. 1 2 3 4 5 and 6 हा 71 हा तुमचा Q3 असेल. ओके. हा तुमचा क्वेश्चन नंबर 1 असेल. त्याच पद्धतीनं नंबर 2 बघा. आता सेम क्वेश्चन आहे, कॅल्क्युलेट लोअर क्वार्टाईल अँड अप्पर क्वार्टाईल. सेम डिस्ट्रीब्युशन आहे, या व्हॅल्यूज तुम्हाला दिलेल्या आहेत. आता या व्हॅल्यूमध्ये दिलेला डेटा हा कशामध्ये कन्वर्ट करायचा तर असेंडिंग ऑर्डरमध्ये. तर याचे असेंडिंग ऑर्डर लावल्यानंतर तर याच्या स्टेप्स कशा होतात बघा. तर Q1 याचा अर्थ तर व्हॅल्यू ऑफ n+1 अपॉन 4th आयटम. व्हॅल्यू ऑफ n याचा अर्थ काय असेल तर किती व्हॅल्यू आहेत ह्या बघा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 11+1 डिवायडेड बाय 4th आयटम. ओके. तर व्हॅल्यू ऑफ आता 11+1 12 अपॉन 4 याचा अर्थ काय तर थर्ड आयटम इन असेंडिंग ऑर्डर इज इक्वल टू 17. Q1 इज इक्वल टू 17. आता नेक्स्ट बघा Q3 इज इक्वल टू व्हॅल्यू ऑफ 3 इंटू n+1 अपॉन 4th आयटम इज इक्वल टू व्हॅल्यू ऑफ 3 इंटू n याचा अर्थ 11+1 अपॉन 4th आयटम. व्हॅल्यू ऑफ 3 आहे असं, याचा आन्सर काय येईल बघा. 12 अपॉन 4 दॅट इज 3 थर्ड आयटम इज इक्वल टू व्हॅल्यू ऑफ 3 इंटू 3 दॅट इज 9th आयटम. तर व्हॉट इज 9th आयटम कोणता आहे बघा असेंडिंग ऑर्डरमध्ये, तर हा तुमचा 26 असेल. हे तुमचं कॅल्क्युलेशन लोअर क्वार्टाईल आणि अप्पर क्वार्टाईलचं असेल. आता नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण
आता याच्यामध्ये काय, जर इथं या ठिकाणी तुमचे जर ॲन्सर्स पॉईंटमध्ये आले, या ठिकाणी आन्सर काय आले, सेकंड आयटम, सिक्स्थ आयटम, थर्ड आयटम, नाईन्थ आयटम. जर पॉईंटमध्ये म्हणजे काय 3.25th आयटम किंवा 6.75th आयटम, असे जर पॉईंटमध्ये आन्सर आले तर आपण ते नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहूया.